रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। गेल्या 10 दिवसात महापालिकेतील बॅलेट युनिट तपासण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तज्ञांच्या या तपासणीत मात्र 26 बॅलेट युनिट्स हे नादुरुस्त असल्याचं आढळून आलंय। यानंतर आता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कंट्रोल युनिट तपासण्याचं काम सुरू करण्यात आलंय। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अपालिका प्रशासनाकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट या मतदान यंत्राची प्राथमिक स्तरावरील तपासणीला दिनांक 19 जुलैपासून प्रारंभ करण्यात आलाय। गेल्या 10 दिवसात बॅलेट युनिट तपासण्याची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली। तज्ञांच्या या तपासणीत मात्र 26 बॅलेट युनिट हे नादुरुस्त असल्याचं आढळून आलंय। यानंतर आता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कंट्रोल युनिट तपासण्याचं काम सुरू करण्यात आलंय। येत्या 8 दिवसात ही प्रक्रिया देखील पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलंय। मतदान यंत्र तपासणीत नादुरुस्त आढळून आलेल्या बॅलेट युनिटची सविस्तर माहिती आणि पुढील कंट्रोल युनिट तपासणीत आढळणाऱ्या यंत्रांची माहिती पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे। नादुरुस्ती यंत्रे तपासणी पथकानं बाजूला काढली असून यावर पुढील आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी पूर्ण करण्याच्या अनुषंगानं लगबग सुरू झाली आहे। दरम्यान महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये उपलब्ध मतदान यंत्राचा आढावाही घेतला असून त्याचा अहवाल देखील महापालिका प्रशासनाकडून पाठवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।